किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत. आज त्यांनी वरळी जांभोरी मैदान या ठिकाणी महत्त्वाची बैठक आहे ती घेतलेली आहे. ताई, महत्त्वाची बैठक आज या ठिकाणी घेतली. तुमचं भाषण देखील ऐकलं, काहीतरी भावनिक तुम्ही देखील या ठिकाणी. मुळामध्ये महत्त्वाची बैठक असं नाही. सकाळी न्यूज ऐकल्यानंतर प्रत्येकाला जे दुःख ते जाण्याने नाही, तर उद्धवजींवर तुम्ही किती वेळा आघात इतक्या वाईट पद्धतीने करताय आणि उद्धवजींचा चेहरा आठवून आम्हाला खूप आजही दुःख होत आहे. ज्या बाळासाहेबांचा आधार घेता त्याच बाळासाहेबांच्या अख्ख्या वंशाला तुम्ही अशा पद्धतीने ग्रहण लावताय, ते दुःख आहे आम्हाला. सुनील शिंदेनी सांगितलं असे आले किती आणि गेले किती. हा शिवसैनिक आहे. हा इथे प्रत्येकाने ते ह्या पिढ्या आहेत, या आत्ता दिसत आहेत ना, ह्या पिढ्या आहेत. ह्यांच्या आजोबांनी, ह्यांच्या वडिलांनी, आज ही मुलं आणि त्यांची मुलं, या 4-4 पिढ्या इथे काम करतायत. आणि काम करत असताना सचिन अहिरांसारखे जेव्हा आले तेव्हा सर्वांनी प्रेमाने आलिंगन दिलं. कधी त्यांना जाणवू दिलं नाही की म्हणजे आमचं प्रेमही कुठे कमी पडू नाही दिलं की हे बाहेरून आले. आणि त्यांनी अशा पद्धतीने म्हणजे 22 पासून जो संघर्षाचा काळ होता त्या काळात तुम्ही आदित्यांबरोबर कंटिन्यू होता, त्यामुळे अधिक आमचा आदर तुमच्याबद्दलचा वाढत होता. हे प्रामाणिकपणे सांगणं गरजेचं आहे. पण तुम्ही तो आदर एका क्षणाला घालवून टाकलात. आणि आज सैनिकच नाही तर या वरळी विधानसभेतला मतदार पण हळहळतोय. काय हळहळतोय की असं सचिन अहिरनी करायला नाही पाहिजे होतं. कारण काय, ज्या पद्धतीने आता ते पण कळल्यानंतर तर अधिक वाईट वाटलं किंवा राग आलाय की खासदार फोडण्यामध्ये तुमचा सहभाग होता. आश्चर्य वाटतंय की किती मुखवटे आपण करू शकतो. आणि आम्ही तुमच्यावर निस्सीम प्रेम केलं एक भाऊ म्हणून. आमच्या वाटेला काय आलं हे जर आम्ही प्रश्न विचारतोय तर आदित्य ठाकरे किंवा आमचे उद्धवजी, रश्मी वहिनी इतक्या मानाने सन्मानाने तुमच्याशी, त्यांच्यावर काय आघात झाला असेल. त्यामुळे हा जो मेळावा होता हा खरोखर 4:30 काय 4:45ला आवाज दिला. सगळा खतखत होता सैनिकांच्या मनात. तो आत्ता इथे तुम्ही बघितला प्रकट झालेला आहे. त्यामुळे ही वरळी विधानसभा आहे. आदित्य आपल्या परीने आजही चांगलं काम करतायत. जो अख्ख्या महाराष्ट्राने आता देशाला पण एक आश्वासक चेहरा आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून दिसतोय. आणि अशा प्रामाणिक मुलांनी सतत तुमच्या संपर्कात राहून त्या मुलाचा पण तुम्ही केवढा विश्वासघात केला, त्याचं आम्हाला वाईट वाटतं की असं नाही व्हायला पाहिजे होतं. 1.5 वर्षानंतरची कुठेतरी चिंता भेडसावली आणि त्यानंतर भवितव्याचा विचार म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. भेडसावली म्हणून असा एकदा तुम्ही शरद पवारांना सोडून आलात तेव्हा ते कडवट अनुभव तुमच्याकडे होतेच. तुम्हाला तोही सामोरं जावं लागलं. इथं तर त्याच्यापेक्षाही तुम्हाला मान सन्मान जास्त मिळाला. आणि एवढं मिळूनही जर एखादा आणि अशा पद्धतीने केलं असेल तर दुःख आम्हाला उद्धवजींचं वाटतं. आणि तिरस्कार आणि आता राग मात्र या कृतीचा त्यांचा वाटतोय. त्यामुळे सगळे 2 तासाच्या नुसता ह्याच्यामध्ये एवढे लोक आले आणि सैनिक हे निष्ठावंत कडवट आता कृतीतून दाखवतील. एक पुढचा प्रश्न म्हणजे अनेक वेळा बोललं जातं की ऑपरेशन टायगर खासदारांचं झालं, आमदारांचं आता होत आहे आणि त्यामध्ये नगरसेवकांचं देखील पार पाडलं जाणार आहे असं बोललं जातंय. काय वाटतं ह्या ऑपरेशन बद्दल? आता ज्या पद्धतीने मी मगाशी पण झालं, टायगरचं ऑपरेशन कधीच होऊ शकत नाही. ऑपरेशन म्हणताच येणार नाही. ही बोकडांची विक्री आहे. ती विक्रीमध्ये बसले आहेत, दिसतंय आपल्याला. मला सांगा इतरांनी काय सांगितलं कारण? जी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तीच कारणं आज हे सांगतायत. साई खासदार आज सचिन भाऊ तर हे कारण देऊच शकत नाही. सचिन अहिर कारण कंटिन्यू आदित्यांच्या गाडीत किंवा त्यांच्यासोबत कसं काय कारण देऊ शकत? त्याचा अर्थ फक्त पद आणि पद. आम्ही नाही विसरणार.
आम्ही नाही विसरणार, कारण त्यांचं योगदान आमच्यासाठी एवढं नक्की आहे. पण आम्ही तुम्हाला डोंगरा एवढं दिलं ना, मग डोंगरा एवढं देऊन पण इतकं जर विश्वासघात होत असेल तर मग मात्र आम्हाला उद्धवजींच्या चेहरा आला तर दुःख होत आहे की त्या माणसाला प्रश्न पडला असेल की अरे मी काय कमी करतोय. आणि बाळासाहेबांचा पक्ष तसा तुमचा काहीच संबंध नव्हता. तुम्ही आमच्याकडे 18ला आलात, 18ला नाही 2019ला. त्यामुळे बाळासाहेबांचा पक्ष असा सगळ्यांनी मिळून, तरी पण आज तुम्ही बघताय गल्ली गल्लीत शिवसैनिक उभा आहे. आणि असा पक्ष मोडून जरी काढायला बघितलात तर तुम्ही वेगळे करू शकता पण मोडू शकत नाही. तोच प्रश्न होता माझा की एवढ्या वर्ष आदित्य ठाकरेंसोबत, उद्धव ठाकरेंसोबत ते वरळी विधानसभेत फिरले, किती फरक पडू शकतो आणि येणाऱ्या काळात जर आदित्य ठाकरेंच्या समोर जर हे उभे राहिले उमेदवार म्हणून? ऐका, आता मधली 3 वर्ष आहेत, त्या 3 वर्षातली काय गणितं बदलतील ती आत्ता आपण सांगू शकतो का? कालचं गणित काय होतं आणि आजचं गणित काय आहे? त्यामुळे मी जरतरवर नाही, शिवसैनिक भक्कमपणे आपलं काम करतोय. उद्धवजींवर आजही लोकांचा विश्वास आहे, मतदारांचा पण आहे. त्यामुळे तेव्हाची लढाई ती कडवटपणे लढू. आत्ता मात्र एवढं आहे की उद्धवजींना दुःख देणाऱ्यांना देवाने माफ करू नये, बस. एक शेवटचा आणि अगदी महत्त्वाचा प्रश्न, काल जे तुमच्या सोबत होते, जे तुमच्याशी गोड बोलत होते, ते आज आपल्याला दुसऱ्या पक्षात पाहायला मिळत आहेत. तर अनेक लोक आहेत ते त्यांच्या संपर्कात असू शकतात. त्यामुळे कुठेतरी पक्ष आणि या ठिकाणी संघटना अबाधित राहावी आणि लोक आपल्यासोबतच राहावी. त्यामुळे हे बाकीचे जे नगरसेवक असतील, आमदार असतील, त्यांचे असं काही त्यांचे लिंक्स आहेत का, हे पक्षाच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे का? नाही, ते चेक चालूच आहे. मला एक सांगा, आज एकनाथ शिंदे, दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे ठाण्यातून फुटले, तरी ठाण्यात काय संघटना आहे ना. तुम्ही जर विचारेंची मतदान पाहिलं, सगळा गोंधळ घातला तो मीरा भाईंदरला घातला, सगळा गोंधळ घातला तो नवी मुंबईत घातला. जरा त्यावेळेला गणेश नाईक अजून डोळे उघडे ठेवून असते तर तो गोंधळ घालता आला नसता. त्यामुळे पक्ष आहे ना, तुम्ही थोडासा खिळखिळा करू पाहता पण तो नाही होणार. कडवट आहे मतदार पण आणि शिवसैनिक पण. धन्यवाद बोलल्याबद्दल. आपण पाहिलं तर तुम्ही पक्ष हा खिळखिळा करू शकत नाही असं देखील या ठिकाणी किशोरी पेडणेकरांनी सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळात नागरिक शिवसैनिक उत्तर देईल असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्हिडिओ न्यूज कमलेश डोंगरेसह निखिल चव्हाण, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.